कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. एकीकडं शेतकऱ्यांचा जीव जातो, शेतकऱ्याला सावकारी पोटी जीव द्यावा लागत असेल तर नेमकं या महाराष्ट्रात चाललंय. यात्रा संपवायला पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुमच्याकडे आले. का ती महिला म्हणतेय ते आपण तिच्या तोंडून ऐकूया. की मॅडम तुमच्याकडे आले मी माझं आयुष्य मी माझे मिस्टर संपवायला चाललो होतो का तर सावकारकीच्या बेकात मी भरपूर अडकले मॅडम. अगदी दोन दिवसाला 28-20 हजार व्याज देऊन मी जीवन प्रवास संपवायची आमची इच्छा झाली होती की ती लोक ऐकायलाच तयार नाहीये. दमदाटी धमक्या. माझ्या मिस्टरांच्या बायपास सर्जरीसाठी म्हणून ते पैसे मी घेतले होते. 1 लाख रुपये घेतले होते. त्याचे देत मी जवळजवळ 3.5-4 गेले होते पोलिसांकडे मी पोलिसांकडे. त्यांनी अगोदर ऐकून घेतलं, उडवाउडवीच्या गोष्टी केल्या. नंतर मला ज्याने तिथं दिलं तर काय करणार, काय मारणार, आम्ही हत्यारं घेऊन फिरतोय, आम्ही गुन्हेगार आहे, आम्ही मर्डर केलेली लोक आहे, अशा धमक्या देऊनच त्या मुलांनी पैसे दिले. मला तिथं पाठवलं. तिने सांगितलं की ते कारण सांगू नको, की वेगळं सांग की तुला असं हे कनेक्शन एका स्त्री मार्फत सुरू झालं. सगळं दिलं होतं. आणि आज काल आम्ही विचार केला नवरा बायकोनी की आज आपलं आयुष्य संपवायचं. तुमची शेती लिहून द्या, तुमचं सगळं लिहून द्या, तुमच्या मुलांना वाढ. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही पैसे घेतलेत आणि तुम्हाला पैशातून बाहेर पडायचं आहे म्हणून असं खोटं म्हणत नाहीये ना? तुमची लाय डिटेक्टर टेस्ट, तुमची कुठल्याही नार्को टेस्ट तरी चालतील? हो चालतील मॅडम. काही घाबरत नाहीये तुम्ही? नाही घाबरत, काहीच घाबरत नाही मी, काहीच घाबरत नाहीये. जे रिअल सिच्युएशन आहे तीच. आणि फार फार लास्ट स्टेपला आल्यामुळे मी इथपर्यंत मॅडमची मदत घ्यायला आले, कारण आम्ही आमचं जीवनकाल संपवणार होतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला विसरू नका कॉफी विथ शर्वरी अनकट शोमध्ये. आणि हा शो पाहायचा आहे तुम्हाला तिचा जागर न्यूज या तुमच्या हक्काच्या यूट्यूबवर. नमस्कार.